काय झालं माझं लहानपणापासूनच मला म्हणजे म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं माझ्या आई वडिलांनी नोटीस केलं आणि लहानपणापासूनच मला आरशामध्ये मुरकायची आणि नट्टापट्टा करण्याची नेलपेंट लावणं छान छान कपडे घालणं किंवा टी व्हीवरचे जे मॉडेलिंगशी रिलेटेड किंवा एंटरटेनमेंटशी रिलेटेड जे शोज असायचे ते मी अगदी आवर्जून बघायची म्हणजे लहान मुलींना जसं सांगितलं की अरे तुला आज खेळणं हवंय का काय हवंय तर माझी कायम डिमांड असायची की मला उंच टाचेचे शूज हवेत किंवा मला छानसा ड्रेस हवाय किंवा मला नेल पेंट हवाय त्याच्यामुळे लहानपणापासूनच मला माहीत होतं की मोठं झाल्यावर मला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं आहे फक्त काय एक्झॅक्टली बनायचं हे मला माहिती नव्हतं त्याच्यामुळे जसं मी मोठे होत गेले तसं मी गाणं शिकले डान्स शिकले नाटकाच्या कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे पार्टिसिपेट केलं आणि मग हळूहळू मला मार्ग मिळत गेला आणि जिथे इच्छा तिथे मार्ग म्हणतात तसं मला जे अचीव करायचं होतं ते मी केलं कॉलेजची आणि शाळेतली अमृता पत्की आणि आत्ताची अमृता पत्की ह्यात खूप फरक आहे म्हणजे मी अगदीच असं नाही म्हणणार की खूपच अगदी मी गावंढळ होते किंवा पण म्हणतात ना मी अनग्रूम्ड होते म्हणजे तेव्हाची म्हणजे माझे पण कॉलेजचे जे मित्रमैत्रिणी किंवा शाळेतले मित्रमैत्रिणी जेव्हा मला भेटतात तेव्हा तेच म्हणतात ओ माय गॉड यू हॅव चेंज सो मच वगैरे वगैरे त्यांच्या अशा मला रिॲक्शन्स येतात तर हो मी ग्रॅज्युअली चेंज झाले आणि साठे म्हणजे ते जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा अगदी साधारण जशी मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन घरातली मुलगी असते तसंच मी 2 वेण्या नाही घालायचे पण एक वेणी घालून मी सलवार कमीज वगैरे असं साधं आणि ते टिपिकल ते सॅक घेऊन जशा कॉलेजला मुली जातात तसे मी जायचे आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की मला इव्हॉल्व्ह होण्याची माझ्यात चांगले बदल आणण्याची मला गरज आहे तसं मी थोडी थोडी करत माझ्यात बदल आणले अँड दॅट्स मी टुडे कॉलेजमध्ये असताना 12वीत होते तेव्हा मला म्हणजे म्हणतात ना की वास घेत घेत जसं एका छोटासा कुत्र्याचं पिल्लू जसं हाड शोधत जातं तसं मी बऱ्याच लोकांकडनं इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न केला आणि एका फॅशन कोरिओग्राफरला भेटायला गेले आणि कॉलेजचा शो होता त्याच्यात मी 2-3 तास बसून होते त्यांची रिहर्सल पाहिली आणि त्याच्यानंतर मला त्याने भेटायला बोलवलं आणि सांगितलं की एक छोटंसं कॉन्टेस्ट होतंय नागपूरला तर त्याच्यासाठी आम्ही ट्रेनिंग करतोय आणि त्याच्यात तुला पार्टिसिपेट करायला आवडेल का तर मी म्हटलं मी खूप नर्वस झाले मी म्हटलं की माझं एक तर बिकिनी वगैरे घालण्याची अजिबातच माझ्यात हिंमत नाही आहे स्टेजवर उभं राहून इंग्लिशमधनं म्हणजे मराठीही मला बोलता येणार नाही एवढा माझ्यात कॉन्फिडन्स नाही आहे त्यामुळे इंग्लिशमधनं प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि ते छान छान कपडे घालायचे मला या सगळ्या गोष्टीत अजिबातच आत्मविश्वास नाहीये तर त्याने सांगितलं की आम्ही तुम्हाला ट्रेन करू तर एक 15-20 दिवसांचं आमचं ट्रेनिंग झालं नागपूरला ती कॉन्टेस्ट झाली 2005 मध्ये आणि त्याच्यानंतर मिस नागपूर म्हणता येईल त्या कॉन्टेस्टला तर तेव्हा माझं पहिल्यांदा स्टेजवर आणि रॅम्पवर सुरुवात झाली त्याच्यानंतर मग मी मिस मुंबई झाले मग मिस इंडिया झाले मग मिस अर्थ झाले सो आय हॅवंट मिस्ड एनिथिंग